हळदीची पाने, 2 वाटी तांदळाचं पीठ, 1 किसलेलं नारळ, 2 वाटी गूळ, 1 चमचा वेलची पूड, एका कढईत खोबरं, गूळ, वेलची पूड घालून गॅसवर ठेवून मिक्स करून घेणे, त्याचे सारण तयार करणे. सारण गार करून घ्यावे. भांडं घेतले ते भरून पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात 1.5 पट पाणी, त्यात थोडं मीठ टाकलं. पाण्याला उकळी आल्यावर त्यात पीठ घालावे आणि ते शिजवून घ्यावे चांगले एकजीव करून. आता एका भांड्यात तेल घेतलं. ते एका पेल्याला लावलं. हाताने पीठ मळलं तर हात भाजतो, म्हणून पेल्याने ते चांगलं एकजीव करून घ्यावे. थोडं गार झाल्यावर ते हाताने मळून त्याचे छोटे छोटे गोळे करावे. मळताना पाण्याचा हात लावून एकजीव करून घ्यावे. अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे. पोळपाट आणि लाटणीला तेल लावून घ्यायचं आणि त्याची पिठाची एका एका गोळ्याची लोळी करायची आणि ती लाटून घ्यायची. अशा आकारात लाटून घ्यावी. एक हळदीचं पान घेऊन त्यावर ते ठेवून जरा थापून घेऊन गुळाचं खोबऱ्याचं सारण घालायचं आणि असं दुडून घ्यायचं आणि पॅक करून घ्यायचं. कडेने घट्ट पॅक करून घ्यायचं, नाहीतर आत पाणी जातं. एका भांड्यात, मोठ्या भांड्यात एका पाणी घ्यायचं, अर्धं भांडं, आणि ते उकळत ठेवायचं. एका चाळणीत हळदीची पानं घालायची आणि त्याच्यावर सगळ्या पातोळ्या ठेवायच्या. पातोळ्या व्यवस्थित दपटून ठेवायच्या, नाहीतर आत पाणी जातं.
जास्त भरून ठेवू नये. पाणी उकळल्यावर त्याच्यावर चाळण ठेवावी. चाळण ठेवली की वर एक ताट झाकून ठेवावं. असं 10 मिनटं ठेवल्यावर ती काढायची आणि हळूवार हाताने त्या काढून घ्याव्यात. नंतर दुसरा घाणा घालावा. पातोळ्या काढताना गार पाण्याचा हात लावून काढायच्या, म्हणजे हात भाजत नाही. पातोळ्या केल्यावर 5 तरी मोदक करावे. नुसत्यात पातोळ्या करू नयेत, शास्त्र आहे ते. तेच पीठ आणि तेच सारण घेऊन मी त्याचे मोदक केलेले आहेत. अशा प्रकारे नागोबाच्या नैवेद्याच्या पातोळ्या तयार झाल्या.